तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली असते. सर्वजण खूप आनंदात असतात आणि ढोल ताशाच्या तालावर नाचत असतात. अधिपती, ओंकार आणि अक्षरासुद्धा त्या सगळ्यांच्या सोबतच असतात. मात्र दुसरीकडे तो रमेश तोंडाला गुलाल लावून बसलेला असतो आणि त्याच्या माणसांना हसतच विचारत असतो, दिसतोय की नाही मी आज यमराजासारखा. आता हा यमराज त्या अधिपतीला कसा नरकात पाठवतो ते बघाच तुम्ही. आणि मग त्यानंतर त्याचा एक माणूस त्याला एक सुरा देत म्हणतो की हे हत्यारसुद्धा तुमच्या जवळ राहू द्या. त्यामुळे तो रमेश खुश होतो. तर दुसरीकडे अक्षराला अधिपतीसोबत बोलायचे असते, त्यामुळे ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्या फॅक्टरीमधील काही बायका अक्षराला अधिपतीजवळ जाऊच देत नाही. त्या तिच्या भोवतीच नाचत असतात. तर दुसरीकडे दुर्गी चंचीला विचारत असते की तुझं नेमकं काय चाललंय. तर चंची म्हणत असते की आज तो मुकादम अधिपतीला संपवणार आहे. पण ते ऐकून दुर्गी हसतच म्हणते की त्याला काय हे सगळं एवढं सोपं वाटलं का. याआधीसुद्धा त्याने अनेकदा प्रयत्न केलाय, पण काय झालं, प्रत्येक वेळी तो मुकादम तोंडावरच पाडला ना. आणि तोच कशाला, मी सुद्धा त्या अधिपतीला 2दा-3दा मारायचा प्रयत्न केलाय, पण काय झालं, काही नाही. प्रत्येक वेळी आपला डाव आपल्यावरच उलटला. पण चंची म्हणत असते की मम्मी, यावेळी असं नाही होणार. काही झालं ना तरी तो मुकादम आज अधिपतीला संपवणारच. कारण अधिपतीने त्याचा जो अपमान केलाय ना, त्या अपमानाचा त्याला बदला घ्यायचा आहे. मात्र ते ऐकून दुर्गी चंचीला सांगत असते की तू या सगळ्यापासून जरा लांबच राहा. जर यात तू अडकली ना तर आपलं काही खरं नाही. मात्र चंची काही ऐकत नाही. दुर्गी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते की आपण हे सगळं करण्यापेक्षा पैसे साठवू आणि जेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे जमतील तेव्हा आपण अलगदपणे बाजूला होऊ. मात्र चंची म्हणत असते की मला त्या सूर्यवंशींच्या घरात ना अगदी राणीसारखं राहायचं आहे आणि त्यासाठी एका एका सूर्यवंशीला मला संपवावंच लागणार आणि त्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे गणपतीची मिरवणूक हळूहळू पुढे सरकत असते. अधिपतीसुद्धा ढोल वाजवत असतो आणि मग त्याच वेळी तो रमेश त्याच्या काही माणसांना घेऊन त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतो. ती सगळी लोक अधिपतीच्या आजूबाजूलाच नाचू लागतात आणि मुद्दाम त्याच्यासोबत धक्काबुक्की करू लागतात. अधिपती त्यांना समजावतो, मात्र ते लोक काही ऐकत नाही. ते मुद्दाम अधिपतीला धक्का मारत असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या मिरवणुकीला गालबोट लागायला सुरुवात होते. तर दुसरीकडे चारुलता आणि चारुहास घरी आलेले असतात. चारुलता म्हणत असते की गेले 10 दिवस घर किती भरल्यासारखं वाटत होतं ना, आज सगळंच अगदी रिकामं वाटत आहे. आणि त्यावर चारुहास म्हणतात की अगदी खरं आहे, गणपती कधी आले आणि कधी गेले कळलंच नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण मिरवणुकीबद्दल, विसर्जनाबद्दल बोलू लागतात. त्यानंतर मग चारुहास सर त्यांच्या खोलीत जातात. तर आजी त्या ठिकाणी येतात. तर चारुलता आजींना विचारत असते आपली मिरवणूक खूप मोठी असते का. आणि त्यावर आजी तिला सांगतात की हो, कोल्हापूरमध्ये सूर्यवंशींची मिरवणूक मोठी मानाची असते. पण हे सगळं काही ना अगदी शिस्तीत पार पडतं, कारण भुवीचा तसा शिरस्ताच आहे. आणि ते ऐकून चारुलता काही बोलत नाही. तर दुसरीकडे अक्षरा ओंकारसोबत बोलत असते. ती ओंकारला म्हणत असते की ओंकार भाऊजी, हे सगळं काय चाललंय. मिरवणुकीमध्ये काही लोक धक्काबुक्की करत आहेत. आणि त्यावर ओंकार म्हणतो की हो ना वहिनी, आम्ही सुद्धा मगाशी त्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते नेमके कोण आहेत तेच कळत नाही आणि आपण कोणाला नाही सुद्धा म्हणू शकत नाही ना. तरीही मी त्यांच्याशी बोललो, पण ते काही ऐकायलाच तयार नाही. त्यावर अक्षरा म्हणते पण आपण त्यांना बोलायला हवं, नाहीतर उगाच आपल्या मिरवणुकीला गालबोट लागेल. आणि मग ते दोघेजण अधिपतीसोबत बोलायला जातात. त्यानंतर मग घाट जवळ आलेला असतो, म्हणून अक्षरा मिरवणूक थांबवते आणि त्या ढोलताशा पथकाला सांगते की आता तुम्ही गेलात तरी चालेल. तर अधिपती म्हणत असतो की काय झालं मास्तरीनबाई, आता तर घाट जवळ आलाय ना. तर अक्षरा त्याला समजावते की हो अधिपती, म्हणूनच आता आपण मिरवणूक बंद करूयात आणि शांतपणे पुढे जाऊयात. त्यामुळे मग अधिपती त्या ढोलताशा पथकाला तेथून जायला सांगतो. आणि मग त्यानंतर अक्षरा पुन्हा सगळ्या लोकांना सांगते की उगाच तुम्ही जास्त गुलाल उधळू नका, त्यामुळे लोकांना त्रास होतोय. आपण शांततेत मिरवणूक पूर्ण करूयात. मात्र रमेशनी जी माणसं आणलेली असतात ती अधिपती अक्षरासोबतच वाद घालायला सुरुवात करतात. अक्षरा आणि अधिपती त्यांना समजावत असतात, मात्र ते म्हणत असतात की थोरल्या सरकारांच्या घरच्या गणपतीची मिरवणूक आहे म्हणून आम्ही आलो. आणि ते ऐकून मग
मग अधिपतीच गप्प बसतो. तर दुसरीकडे चारूला त्याला खूप काळजी वाटत असते. ती सतत अधिपती अक्षरा कधी घरी येतील याची वाट बघत असते. तर चारू आज तिला समजावत असतात की तू काळजी करू नको, ते दोघेजण येतील घरी. मात्र त्यांना खूप काळजी वाटत असते म्हणून मग त्या अक्षराला कॉल करायला सांगतात. तर दुसरीकडे रमेशने आणलेली ती माणसं उगाच अधिपती ओंकारसोबत वाद घालत असतात आणि मग त्यानंतर तर ती ओंकारचा गळाच पकडतात आणि त्याच्याशी मोठमोठ्याने भांडू लागतात. तर हे सगळं दुर्गी आणि चंची बघत असतात आणि त्या दोघीजणी खूपच खुश होतात. तर इकडे अधिपती मध्ये पडत त्या लोकांना ओंकारपासून दूर करतो. अक्षरासुद्धा त्यांच्यावर ओरडते आणि त्यांना सांगते, गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे ना, मग उगाच तुम्ही त्याला गालबोट लावू नका, शांततेत मिरवणूक पूर्ण होऊ द्या. आणि मग त्यानंतर ती मिरवणूक पुढे जाण्यासाठी निघते. त्यानंतर मग विसर्जनाच्या वेळी अधिपती आणि अक्षरा स्वतः गणपतीची मूर्ती असणारा गाडा पुढे घेऊन येतात. फॅक्टरीमधील सगळ्या बायका माणसं त्या गाड्यापुढे नाचत असतात. सगळेजण खूप आनंदात असतात. तर दुसरीकडे ती रमेशची माणसं काही बायकांना सांगत असतात की अक्षराला धाकट्या सरकारांपासून लांब करा. मात्र त्या बायकांना ते काही शक्य होत नाही आणि मग तितक्यात चंची त्या ठिकाणी येते. ती त्या रमेशच्या माणसांना म्हणत असते की त्या मास्तरनीला अधिपतीपासून दूर करणं या बायकांना जमणार नाही, ते फक्त मलाच जमू शकतं. त्यामुळे ती माणसं म्हणतात की ठीक आहे, जर तुम्हाला हे काम जमणार असेल तर करा तुम्ही. त्यावर चंची म्हणते की करेल मी, पण माझी एक अट आहे. आणि मग ती त्या माणसांना सांगते की मी मास्तरनीला अधिपतीपासून तेव्हाच दूर करेल जेव्हा तुम्ही मला तुमचा प्लॅन सांगाल. आणि त्यावर मग ती माणसं रमेशने जो काही प्लॅन बनवलेला असतो तो सगळा चंचीला सांगतात. त्यामुळे चंची खुश होते आणि तीसुद्धा मग त्या प्लॅनमध्ये सहभागी होते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा मिळून विसर्जनापूर्वी गणपती बाप्पाची आरती करत असतात. सगळेजण खूप आनंदात असतात. चंची आणि दुर्गीसुद्धा त्या ठिकाणीच असतात. रमेशही हसतच अधिपतीकडे बघत असतो आणि मग त्यानंतर रमेशची काही माणसं गणपती बाप्पाची मूर्ती ज्या गाड्यावर असते त्या गाड्याच्या पाठीमागे येऊन उभी राहतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.